विधानसभा निवडणूक सगळीकडे गजबजलेली माहिती। दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर भाजपाचे सर्वत्र कौतुक होत आहे। त्याचबरोबर अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पार्टीच्या चर्चा जास्त होत आहेत। गेल्या 3 वेळेपर्यंत स्वतःची आणि आपची छाप पाडणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनाही या निवडणुकीतून पराभवाचा सामना करावा लागला आहे। त्यामुळे केजरीवालांचं राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह पडलेले आहे। आता भाजपाच्या विजयाची आणि आपच्या पराभवाची अनेक कारणे सांगितली जात आहेत। त्यामध्ये सर्वात मोठे कारण म्हणजे भाजपाला मुस्लिम मताचे विभाजनाचा फायदा झालेला आहे। तर याच मुस्लिम मताचा फायदा कसा झाला आणि हेच मुस्लिम मताचे विभाजनाचा फायदा कसा करून घेतला, त्यासाठी भाजपाने कशी स्ट्रॅटेजी आखली होती याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर नमस्कार, मी रीमा, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिल्लीच्या निवडणुकीमध्ये भाजपाला मिळालेल्या यशाचं आणि केजरीवालांच्या आपच्या मिळालेल्या पराभवाच्या बद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओवर आले आहात तर व्हिडिओला आधी लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण माझ्या चॅनलवर मी देत असते महत्त्वपूर्ण नवीन अपडेट, लेटेस्ट अपडेट। तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। दिल्लीचा मुस्लिम मतदार नेहमीच दिल्लीचा सत्ता स्थापनेत महत्त्वाचा घटक ठरलेला होता आणि ठरलेला आहे। दिल्लीत जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा मुस्लिम मतदार हा कायम काँग्रेसच्या बाजूनी राहिला। त्यामुळे काँग्रेसला दिल्लीमध्ये या बहुमताचा फायदा झाला होता। त्यामुळे काँग्रेसची सत्ता स्थापनेचा मार्ग नेहमीच मोकळा होत गेला। जेव्हा काँग्रेसची सत्ता हातातून गेली तेव्हा दिल्लीचा मुस्लिम मतदार कुठे जाणार हा प्रश्न असतानाच आपने झुग्गी झोपडी आणि गरीब वस्तीत मोठ्या संख्येने असणाऱ्या मतदारांना मोहल्ला क्लिनिक, मोफत वीज, मोफत पाणी यासारख्या फ्री योजना देऊन आपले वोटर सेट केला। त्यामुळे आपच्या मुस्लिम वस्तीतील 11 जागेवर होल्ड होता। 2020 मध्ये आपला 11 मुस्लिम वस्तीतील 9 जागांवर विजय मिळाला। तसेच 2015 मध्ये मुस्तफाबादची जागा वगळता इतर 10 मुस्लिम बहुल जागा आपने जिंकलेल्या होत्या। थोडक्यात सांगायचे तर 2013 मध्ये आपने काँग्रेसला सत्तेतून दूरच केले नाही तर काँग्रेसच्या हक्काच्या मुस्लिम वोट बँकेवर ताबा देखील मिळवला। दिल्लीमधील मुस्लिम बहुल मतदारांमध्ये आपचा पराभव करण्यासाठी भाजपाला एकतर या मतदारांना आकर्षित करावे लागणार होते किंवा या मतदारांमध्ये फूट पाडणे गरजेचे होते। पण हिंदुत्ववादी पक्ष ही भाजपाची पारंपरिक ओळख। भाजपने दिल्लीतील 70 पैकी जवळपास 68 जागा लढवल्या तरी यातल्या एकाही जागेवर भाजपने मुस्लिम उमेदवाराला संधी दिली नव्हती आणि यामुळे भाजपचे हिंदुत्ववादी मतदारही त्यांच्यापासून लांब जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। त्यामुळे मुस्लिम बहुल मतदारसंघामध्ये भाजपाला विजय मिळवण्यासाठी आपच्या मुस्लिम मताच्या विभाजन होणे हा महत्त्वाचा घटक मानला जात होता। या वेळच्या या निवडणुकीत नेमका हाच घटक भाजपच्यावर पडल्याचं बोललं जात आहे। त्या निवडणुकीत काँग्रेस आणि MIM हे दोन्ही पक्ष मुस्लिम मताचे विभाजन करणारे ठरले होते। मागील 3 निवडणुका ज्या आपने जिंकल्या त्यामागे पक्षाने मतदारांना दिलेल्या मोफत योजनांचा मोठा वाटा असल्याचं सांगण्यात येतं। त्यामुळे काँग्रेस, MIM आणि आपमध्ये मुस्लिम मतदारांचं विभाजन होत असलं तरी उरलेल्या मध्यमवर्गीय दलित मतदारांना आपची साथ दिली होती। तर भाजपने यापूर्वीच्या निवडणुकीत आपच्या मोफत योजना देणाऱ्या धोरणावर कायमच टीका केली होती। त्यामुळे भाजपला त्याचा जास्त फटका बसत होता असं सुद्धा सांगण्यात येत आहे। पण यावेळच्या निवडणुकांमध्ये भाजपने लढवण्याची चालच बदलली। आपने ज्या लोकांना मोफत योजना दिल्या होत्या त्या योजना कायम ठेवण्याचे आश्वासन देखील भाजपने मतदारांना दिलं। त्यामुळे मध्यमवर्गीय आणि दलित मतदार हा भाजपच्या बाजूने मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला। याशिवाय निवडणुकीच्या आधी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देणं असेल किंवा बजेटमध्ये मध्यम वर्गाला सूट देणं असेल, भाजपच्या या निर्णयामुळे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी वर्ग आहे तो भाजपकडे शिफ्ट झाल्याचे बोलले जाते।
याशिवाय भाजपने महिलांसाठी महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महिला समृद्धी योजना देखील जाहीर करून महिलांना दरमहा 2,500 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेच्या नावावर जसं भाजपने आपली सत्ता कायम ठेवली, लाडकी बहीण योजनेमुळे बहिणींचं सामर्थ्य मिळालं, ज्याप्रमाणे भाजपची सत्ता महाराष्ट्रात निवडून आली, त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये देखील जी नवीन योजना लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर जी नवीन योजना सुरू करण्यात आली होती, महिला समृद्धी योजना, या योजनेचं आश्वासन देऊन दरमहा महिलांना 2,500 रुपये देण्याचं देखील आश्वासन करण्यात आलं होतं। गरोदर महिलांना 21,000 रुपये आणि विधवा महिलांच्या पेन्शनमध्ये वाढ केली जाईल असे देखील आश्वासन निवडणुकीच्या काळात देण्यात आलेले होते। अर्थात काँग्रेस आणि आपने देखील अशा मोफत योजनांची आश्वासने दिली होती, मात्र भाजपनेच आपला मागे टाकल्याचे बोलले जात आहे। दिल्लीतही महिलांसाठी सुरू केलेल्या महिला समृद्धी योजना आणि गरोदर महिलांसाठी सुरू केलेल्या योजना, अशा योजना भाजपसाठी गेम चेंजर योजना ठरल्या आहेत। म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही भाजपसाठी गेम चेंजर ठरली, त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा ही महिला समृद्धी योजना तसेच गरोदर महिलांना 21,000 रुपये ही योजना गेम चेंजर म्हणून ठरलेली आहे। निवडणुकीसाठी भाजपला या अशा योजना गेम चेंजर ठरतात असे दिसून येते। म्हणजे ह्या अशा योजना भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरत आहे। एकंदरीतच भाजप दिल्लीतील विजयामध्ये मुस्लिम मताच्या विभाजनाची भाजपची स्ट्रॅटर्जी वर्कआउट झाल्याचे सांगितले जात आहे। तर तुम्हाला काय वाटते, मुस्लिम मताचा विभाजनाचा भाजपच्या दिल्लीत खरंच फायदा झाला का? मुस्लिम मताचं जे विभाजन झालेलं आहे त्यामुळे दिल्लीच्या मतदानामध्ये खरंच भाजपाला ह्याचा फायदा झाला का? याबाबतच्या प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा। आणि त्याचप्रमाणे दिल्ली निवडणुकीच्या वेळेमध्ये जी गेम चेंजर योजना ठरली आहे, महिला समृद्धी योजना आणि गरोदर महिलांसाठी 21,000 रुपये, तर याबाबत देखील तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ सोडून जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगा। भाजपने कशा प्रकारे दिल्लीवर आपली सत्ता मिळवली आहे याबद्दल देखील तुमचे काही म्हणणे असतील तर ते देखील मला कमेंट करून सांगा। आणि जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।